हॅलो नमस्ते. आज आपण बघणार आहोत फजावची उसळ. तर फजाव कुठे भेटतात तर जास्त करून गावीच भेटतात. गेल्या हफ्त्यामध्ये मी गावी गेलेली आणि बाबांना खूप आवडतात म्हणून मी घेऊन आलेली. तर असे दिसतात फजाव. आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी आपल्याला कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायचे. आता आपण वाटणाची तयारी करूया. तर वाटणामध्ये मी कढीपत्ता आवर्जून टाकते. त्यामध्ये एक मिरची आणि आपण आलं लसूण आणि कांदा मोठा कापून छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे वाटण आणि 1 वाटी ओला नारळ. पूर्ण उसळीची चव वाटणावरतीच आहे. तर ते वाटण कच्चही नसायला पाहिजे आणि खरपूस असं आपल्याला भाजलं गेलं पाहिजे. तर चव खूप छान येते उसळीला. अशा पद्धतीने भाजून झालं की मध्ये आपल्याला टोमॅटो पण थोडेसे परतून घ्यायचे आणि वाटणासोबतच हे वाटून घ्यायचे आहेत. आपण हे थंड करूया वाटण आणि थंड झाल्यानंतर कोथिंबीर आणि थोडेसे आपण शिजवलेले फजाव यामध्ये टाकणार आहोत. पाणी टाकून अशी थिक पेस्ट बनवायची आहे. आता फोडणीसाठी तेल, त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता आणि कांदा टाकून ही फोडणी छान परतून घ्यायची आहे. त्यामध्ये हिंग टाकून मालवणी मसाला आणि गरम मसाला टाकून छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरतीच आपल्याला वाटण टाकून छान मिक्स केलं की त्यावर आपल्याला शिजवलेले फजाव टाकायचे आहेत आणि छान आपल्याला जेवढी थिक आपल्याला उसळ हवी आहे म्हणजे कन्सिस्टन्सी जाडसर पातळ, पाणी शक्यतो गरमच वापरायचं आणि चवीनुसार मीठ टाकून छान गरमागरम फजावची उसळ आपण नाचणीच्या भाकरीसोबत सर्व केलेली आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका.